भूगोल पेपरसाठी गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत. 2024-25ची एक आहे आणि 2023-24ची एक आहे. यामधून आता IMP क्वेश्चन देणार आहे. ते 100% उद्याच्या भूगोलच्या पेपरासाठी येणार आहेत. फरक स्पष्ट करा. यासाठी क्वेश्चन तिसरा आहे, 4 मार्कासाठी आहे. यातील पहिलं जे आहे, गंगा प्रणाली, ॲमेझॉन नदी प्रणाली आणि भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी व ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही आणि 2024-25च्या प्रश्नपत्रिकेमधलं आहे आणि ही गेल्या वर्षी व त्याच्या गेल्या वर्षी सलग प्रश्न पडलेले आहेत. बघू शकता आता 2023-24च्या प्रश्नपत्रिकेमध्ये गंगा नदीची खोरे व ॲमेझॉन नदीची खोरे, तसेच भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी, हे 2 सेम आहेत प्रश्न. हे 2 100% करा येतील. दुसऱ्या पेजवरचं महत्त्वाचं म्हणलं तर आता पहिला जो प्रश्न आहे, भौगोलिक कारणे लिहा. 5व्या प्रश्नातील पहिला प्रश्न, लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. हे 3 मार्काला येणार आहे. तर हे 2024-25ला पण विचारलेलं होतं आणि 2000 इकडं बघू शकता 2023-24 या वर्षीसुद्धा विचारलं होतं. म्हणजे हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हा 100% येईल. तर या प्रश्नाचा अभ्यास करून ठेवा. आणि 2023-24च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा नकाशा दिलेला आहे. त्यावरती या नकाशावर प्रश्न विचारलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. हा प्रश्नापैकी हा तर येऊ शकतो. 2025-26ची प्रश्नपत्रिका बघितली तर हा भारताचा नकाशा विचारला आहे. त्यातला इथे दिलेला आहे प्रश्न आहे तिथे. हे दोन्हीपैकी एक तर येऊ शकतं. त्यामुळे अभ्यास करा. सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणलं तर आता प्रश्न 7वा, की जो 4 मार्कासाठी असतो. त्यामधील पहिला जो 7व्या प्रश्नातला पहिला जो आहे तो, क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? हे तर मोस्ट इम्पॉर्टंट आहेच. हा 100% येऊ शकतो उद्या भूगोलच्या पेपरला प्रथम सत्रासाठी. हा प्रश्न 2024-25ला पण विचारलेला आहे आणि 2023-24ला पण विचारला. 2023च्या प्रश्नपत्रिकेत बघू शकता. बघा, क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करा, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या इथे तुम्हाला 4 पैकी 4 मिळू शकतात. सर्वांना एक अडचण असते की प्रश्न तर असतात भरपूर, पण ते आपणाला उत्तर खूप मोठं असल्यामुळे पाठ होत नाही. तर हे उत्तर पाठ न करता आपण समजून घेतले तर मनानं लिहिलं तरी आपल्याला पैकीचे पैकी मार्क मिळू शकतात. त्यामुळे जरी मोठे प्रश्न असले तरी जास्त घाबरण्याची शक्यता नाही. अभ्यास केला, समजून घेतलं तर नक्की पास व्हाल.